AMP समरूप त्रिकोण XYZ त्रिकोण हा त्रिकोण AMP त्रिकोण AMP मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर कोण TAM बरोबर 50 AC बरोबर 5.6 AM AH बरोबर 7.5 तर त्रिकोण AHC काढा. हे काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, कच्ची आकृती तयार करायला. कच्ची आकृती याच्यातला कोणता त्रिकोण मोठा आहे ते सांगता येईल पाहून मला. AMP आणि AHE याच्यामध्ये AM छेद AH असे भाग दिलेले आहेत. याच्यात किती भाग आहे? 7/5 भाग. मग 7/5 भाग म्हणजे कोणत्या त्रिकोणाचे 7 आणि कोणत्या त्रिकोणाचे 5 भाग आहेत सांगा बरं. कोणत्याचे 7 आणि कोणत्याचे 5? तिथं जर पाहिलं तर AM बाजू आहे. AM बाजू कोणाची असते? AMP ची असते. आणि AH असते. म्हणजे जे 5 भाग आहेत. म्हणजे जो दिलेला त्रिकोण आहे तो मोठा आहे. बरोबर आहे. AMP चे 7 आणि AH चे 5 भाग आहेत. कच्ची आकृती तयार करायची आपल्याला. दिलेला त्रिकोण काय आहे? मोठा आहे. आपण दिलेला त्रिकोण काय करूया? मोठा काढू. AMP दिलेला त्रिकोण मोठा 50. आता आपल्याला संगत बाजू घ्यायला हे हा सामायिक आहे घ्यायचा. AM ची लांबी काय आहे तर 6.3 सेंटीमीटर आणि AT ची बाजू 5.6 सेंटीमीटर. तर ही झाली काय? कच्ची आकृती तयार. कच्च्या आकृतीचा जर विचार केला काय होतं पहा. त्या कच्च्या आकृतीवरून आपण काय करायचे आहे? मूळ आकृती तयार करायची आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, जसं घेतलंय त्या पद्धतीनेच जे सामायिक शिरोबिंदू आहे तो पायाला आला पाहिजे. सामायिक शिरोबिंदूसाठी AM काढून घ्या. AM किती आहे बघा. AM 6.3 सेंटीमीटर काढून घ्या. AM
6.30 कळलं. त्यानंतर आपल्याला कोण ए काढायचा. कच्च्या आकृतीत बघत बघत काढायचं. कोण ए 50 का आहे. कोण बघायचं सांगितलं तिथं ए वर ठेवा आणि कोण ए किती अंशाचा काढायचा आहे 50 अंशाचा. हे 50 अंशाचा कोण काय करायचा आहे काढून. आणि एटी एटी किती आहे 5.6 आहे. पाच पॉइंट सहा कंपास मध्ये 5.6 आणि कंपासचा टोक वर ठेवा आणि काय करायचंय 5.6 करून घ्यायची आहे आणि इथं नाव काय द्यायचं टी नाव द्यायचं आणि टी आणि एम बिंदू काय करायचा आहे पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायचा आहे. आता पहा ए हा सामायिक शिरोबिंदू आहे. तर सामायिक शिरोबिंदूवरून आपण काय करत होतो रे तर सामायिक शिरोबिंदू काय करायचा ठराविक मापाचा काय करायचा आहे कोन काढून घ्यायचा. ठराविक मापाचा कोन ठराविक मापाचा काय करायचा कोन काढून घ्यायचा. आणि ठराविक मापाचा कोन काढल्यानंतर किती खुणा कराव्या लागतील रे सांगा बरं किती खुणा कराव्या लागतील. गुणोत्तर दिले 7:5 आपल्याला खुणा किती कराव्या लागतील रे 7 खुणा कराव्या लागतील. 12 नाही ज्या जास्त आहे त्या करायच्या 7. तुमचं काय करायचं एवढं कंपासचं ठेवून समान अंतराचे 7 खुणा करायचा. 7 खुणा 1 2 3 4 5 अशा पद्धतीने 7 खुणा करून घ्या. या 7 खुणांना काय करायचं आहे A1 A2 A3 A4 A5 आणि A6 आणि आता दिलेला त्रिकोण मोठा असल्यामुळं जी शेवटची खूण आहे सातवी कारण चे 7 खूण आहेत ना 7वी खूण काय करायची पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायची. 7वी खूण काय करायची आहे पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायची.
सातवी खूण काय करायची आहे, पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायची आहे. आता पहा, दुसरा जो त्रिकोण काढायचा आहे, दुसरा त्रिकोण आपल्याला 5 भागांचा काढायचा आहे. म्हणजे आपल्याला आता जी अशी जी रेषा काढलेली आहे त्या एम वरून A7 पर्यंत, तशीच रेषा 5व्या कोणावरून काढायची. परंतु ती काढत असताना आपल्याला एका गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की इथं समांतर रेषा आली पाहिजे. ते करण्यासाठी काय करायचं, A7 वर कंपाचं टोक ठेवा. A7 वर ठराविक अंतर घेऊन आणि काय करायचं आहे, असा कंस काढून द्यायचा. कुठेही छेदेल वर कंस काढलेला जो आहे तो काय होईल, दोन ठिकाणी कुठेही काय होईल, छेदेल. आणि करता अंतर बदल न करता किती कोणावर ठेवायचं, 5व्या. कारण आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाचे 5 भाग आहेत, ते करून घ्यायचं. आणि काय करायचं, आतल्या बाजूला कंस काढून घ्यायचं. आणि कंस काढल्यानंतर काय करायचं आहे, त्या A पॉइंटच्या आपण जो A7 वरून काढलेला कंस आहे त्यांचं दोन टोकांमध्ये अंतर घ्यायची जेवढं आहे आणि ते अंतर कुठे ठेवायचं, A3 च्या तिथं. A3 च्या तिथं ठेवल्यानंतर काय करायचं, छेदेल असं काय करायचं, कंस काढून घ्यायचा. आणि छेदलेला कंस कितव्या खुणाला जोडायचा रे, छेदलेला कंस कितव्या खुणाला जोडायचा सांगा बरं. आता आपण हे जी काय कृती केलेली आहे ही कितव्या, 5व्या खुणावरून केली. म्हणजे जोडत असताना कितव्या खुणावरून जोडायचं आहे, 5व्या खुणावरून जोडायचं आहे. आणि इथं नाव काय द्यायचं, H नाव द्यायचं. काय नाव द्यायचं, H. जिथं छेदलंय त्याला H नाव द्यायचं. आणि जिथं छेदलेलं आहे तिथं H नाव दिल्यानंतर काय करायचं आहे, त्या H वरून M एवढा कोण काढायचा. का बरं, तो समांतर रेषा आली पाहिजे ना. म्हणून काय करायचं, कंपाचं टोक M वर ठेवा, ठराविक अंतर घ्या. आणि जसं आपण खाली कंस काढलेला होता तसाच एक कंस ठराविक अंतराचा काय करायचा, काढायचा. अंतर काय ठराविक अंतर आहे. आणि हे अंतर कुठे ठेवायचं, जसं M वरून कोण काढलं तसं H वर ठेवायचं. आणि हा जो त्रिकोण दिसतोय त्या त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये छेदेल असा काय करायचा, कंस काढायचा. त्या एमला छेदलं पाहिजे, इथं जसं छेदलं. नंतर काय करायचं, त्या दोन्ही टोकांमध्ये अंतर द्यायचं. आणि दोन्ही टोकांमध्ये अंतर घेतल्यानंतर काय करायचं, इथं M वर ठेवायचं. M वर इथं छेदलेला ठेवायचं. आणि काय करायचं, अशा पद्धतीनं कंस काढून घ्यायचा. आणि हे जे कंस आहेत हे जिथं छेदलेले आहेत तिथून M बिंदू H बिंदू काय करायचा, पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं समरूप त्रिकोणाची रचना आपल्याला काय करायची आहे, करायची आहे.